हाय, मी निकिता. तर माझ्या आणखीन एक नवीन ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज की नाही मी ट्रिपवर चाललेले, वन डे ट्रिप होती आणि आम्ही की नाही आज रिक्षानंच चाललेलो, कारण की नाही कमी माणसं होती, त्यामुळं की नाही आम्ही रिक्षाच ठरवलेली आणि रिक्षानंच चाललेलो. आणि आम्ही की नाही चिक्कूच्या वाडीला आलतो आणि हे की नाही मजरेवाडी गावामध्ये की नाही ही चिक्कूची वाडी आहे, म्हणजे पोमाजी रिसॉर्ट म्हणून आहे. आणि तिथेच आम्ही आलेलो आणि गेल्या गेल्या मस्त तसा चिक्कूचा की नाही ज्यूस सगळ्यांना दिला आणि एवढा भारी टेस्टला तर होता का नाही. आणि त्याच्यासोबत की नाही भजीसुद्धा होती आणि ती पण आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली. आणि समोर पण की नाही पूर्ण अखंड ग्लास ज्यूसचा पिला आणि भजीसुद्धा त्यांनी खाल्ली. त्याला पण खूप आवडली आणि सगळ्यांनाच आवडली. आणि इथली व्यवस्था तर की नाही एवढी भारी होती की नाही, टेबल वगैरे बसायला होते. मस्त होतं सगळं, छान वाटलं आम्हाला इथं. त्यानंतर की नाही इथं छान असं स्वीट कॉर्नसुद्धा दिलेलं आणि सगळ्यांनीच खाऊन घेतलं आणि मी सुद्धा खाल्लं. खूप छान होतं टेस्टला पण. इथलं सगळीच व्यवस्था की नाही भारी होती आणि जेवण पण खूप छान होतं इथलं, म्हणजे ही भजी वगैरे ज्यूस वगैरे खूप छान होतं टेस्टला. आणि इथं आम्ही सगळीजण की नाही शांतपणाने पहिल्यांदा बसून घेतलं आणि त्यानंतर की नाही इथं खेळण्यासाठी पण खूप काही काही होतं मुलांच्यासाठी, लहान मुलांच्यासाठी. आणि इथं आद्विका आणि समर्थ तर खूप एन्जॉय करत होते. आणि समर्थ ना बाहेर गेले की खूप दमवत पण नाही, त्यामुळं की नाही निवांत त्याचं पण इथं खेळायचं चालू होतं. आणि इथं की नाही चिक्कूची झाडी एवढ्या प्रमाणात आहेत की नाही, सगळीकडे सावली, गार हवा, मस्त वाटत होतं. खूपच छान वाटलं आणि कितीतरी दिवसानं की नाही असं फिरायला आलेलो, त्यामुळं की नाही खूप भारी वाटत होतं. आणि हा झोपाळा त्यामध्ये की नाही आद्विका तर खूप एन्जॉय करत होती, निवांत की नाही बसलेली. आणि इथं नाही आत येण्यासाठी एक पॅकेज आहे, ₹350 भरावं लागतं आणि मग इथं की नाही हे सगळं एन्जॉयमेंट करायला आपल्याला मिळते. आणि इथं की नाही मोठ्यांनासुद्धा की नाही खेळण्यासाठी खूप काय होतं. मी तर की नाही झाडावरच चढलेले, कारण मला झाडावर चढायला खूप आवडतं. लहानपणापासूनच झाडावर चढायची खूप आवड आहे आणि एकदा झाडावरून पडलेले सुद्धा मी. आणि तेव्हापासून थोडं कमी आले, पण आत्ता की नाही इतक्या वर्षातून, म्हणजे खूपच वर्षातून की नाही मी झाडावर चढले आणि जमतं मला झाडावर वगैरे चढायला आणि भारी पण वाटतं चढायला. आणि एवढं काय मोठं नव्हतं झाड, त्यामुळं काय एवढं वाटलं नाही. आणि इथं की नाही आद्विकाला पण माझ्यासोबत चढायचं होतं, पण तिला काय चढायचं जमत नव्हतं, त्यामुळे या दोघांची की नाही तर धडपड चालू होती वर चढण्यासाठी आणि ती पडलीच शेवटी. इथला एरिया तर खूप छान होता, एकदम सावली होती सगळीकडे, एवढ्या कडक उन्हाळ्यात की नाही खूप भारत वाटत होतं तर गारगार. आणि त्यानंतर की नाही इथं छान छान खेळसुद्धा होते, महिलांच्यासाठी खेळ होते आणि खूप एन्जॉय केलो, नाचलो. पुन्हा एकदा की नाही माझं बालपण मला एन्जॉय करता आलं. आणि त्यानंतर की नाही जेवण होतं. जेवणात खूप सारे मेनू होते, खूप छान जेवण होतं, एकदम पोट भरून की नाही आम्ही खाऊन घेतलं. आणि त्यानंतर की नाही इथं रेन डान्ससुद्धा होता आणि तिकडे गेलो आणि खूप खूप नाचलो आम्ही, खूप एन्जॉय केला. आणि त्या समर्थ, आद्विका हे सुद्धा भिजायला आले. ते समर्थसुद्धा की नाही खूप छान नाचत होता आणि त्याला ना तसं तर तो जास्त पाण्यात भिजाय बघत नाही, पण आज तो की नाही फुल एन्जॉय केलेला. आणि आद्विका पण की नाही खूप छान नाचत होती. त्यानंतर की नाही चेंज वगैरे केलं आणि की नाही थोडेसे फोटोज वगैरे काढायचे होते, त्यामुळं की नाही तर आद्विकाला, समर्थला की नाही इथं बसवत होते फोटोज वगैरे काढायला. फोटो वगैरे काढण्यासाठी की नाही खूप छान छान इथं की नाही प्राण्यांची मूर्त्या वगैरे केलेल्या आहेत प्राण्यांच्या आणि खूप छान होत्या. त्यावर बसून वगैरे फोटोज वगैरे क्लिक केले. आणि त्यानंतर की नाही दुसऱ्या ठिकाणी जायला निघाले, ते म्हणजे की नाही खिद्रापूरला. आणि तिथं गेलो आणि समर्थ झोपलेला, त्यामुळे त्याला की नाही तसंच घेतलेलं. आणि त्यानंतर हे मंदिर, इतकं भारी मंदिर होतं की नाही, पूर्ण दगडी बांधकाम होतं आणि खूप छान होतं मंदिर. हे की नाही कोपेश्वराचं मंदिर होतं, म्हणजेच महादेवांचं मंदिर होतं. आणि तिथलं आतलं काही शूट मी केलं नाही, शूट करायला मनाई होती, त्यामुळे शूट काय केलं नाही. पण पिंड वगैरे एवढी छान होती की नाही आणि एवढी छान सजावट केलेली की नाही, भारीच होतं. त्यानंतर हे की नाही स्वर्गमंडप, याला ना स्वर्गमंडप म्हटलं जातं आणि खूप छान होतं. आणि इथं ना पौर्णिमे दिवशी बरोबर मध्ये ना इथं चंद्र दिसतोयच. आणि ना एक वेळेस की नाही, म्हणजे त्या काळी दक्ष प्रजापती म्हणून एक राजा होता आणि त्याची मुलगी ही सती. आणि ते सतीचं आणि ना महादेवांचं लग्न झालेलं होतं आणि ते ना दक्ष प्रजापतीच्या की नाही विरोधात झाले असल्यामुळं की नाही त्यांनी एकदा की नाही इथं कार्यक्रम ठेवलेला यज्ञाचा. आणि तिथं ना सतीला बोलवलं होतं, म्हणजे सती स्वतःहून नंदीला घेऊन गेली होती त्यावेळेस. आणि तिथं ना यज्ञ कार्यक्रमात की नाही तिचा अपमान करण्यात आला आणि त्या अपमानाच्या रागातूनच की नाही सती त्यावेळेस की नाही त्या अग्नीतच की नाही आपला देह की नाही जाळून घेतली. आणि त्यावेळेस की नाही ही गोष्ट जेव्हा महादेवांना समजली, तेव्हा महादेव खूप
राग त्यांचा अनावर झाला त्यावेळेस ते कोपले. म्हणूनच या मंदिरात की नाही कोपेश्वर म्हणून की नाही या मंदिराला नाव दिलेलं आहे. आणि इथं नंदी नाही आहे या मंदिराला. म्हणजे आपण कुठं पण जाऊ, आपण महादेवाच्या मंदिराच्या बाहेर की नाही नंदी बघतोच. आपण अगोदर नंदीचं दर्शन घेतो आणि मग महादेवांचं दर्शन घेतो. पण या मंदिरात तसं नाही आहे. ह्या मंदिरात ना नंदीच नाही आहे. आणि त्यापुढं की नाही तिथून आम्ही लगेचच की नाही निघालो दुसऱ्या ठिकाणी. म्हणजे आम्हाला की नाही नरसोबावाडीला जायचं होतं. आणि संध्याकाळ खूप झालेली आणि योगायोगानं आज गुरुवार होता आणि बरोबर गुरुवारचंच आम्ही बाहेर आलेलो. आणि नृसिंहवाडीचं पण की नाही आम्ही दर्शन करण्यासाठी इकडं आलेलो. तिथं गेल्या गेल्या पहिल्यांदा की नाही नारळ वगैरे घेतलं आणि छान असं नदीमध्ये की नाही पाय वगैरे धुवून घेतले. आणि इथं ना बोट होती, त्यामुळं की नाही सगळ्यांनाच बोटिंग करायचं होतं. त्यामुळं की नाही आम्ही सगळेच बोटमध्ये बसलो. भीती तर खूप वाटत होती आणि हा समर्थ काय अजिबात शांत बसावं सारखं उळवळत होता. त्याला ना पाण्यात जायचं होतं, त्यामुळं की नाही तो तसं करत होता. आणि मला तर खूप भीती वाटत होती. मला ज्या वेळेस की नाही किनाऱ्याला जाऊन टेकलं त्यावेळेसच नाही जीवात शांतता आली, कारण मला खूप भीती वाटते पाण्याची. त्यामुळं की नाही मी शक्यतो जास्त बसायला पण बघत नाही. आणि त्यानंतर की नाही दर्शन वगैरे घेतलं आणि मला मंदिरात काही शूट करता आलं नाही, म्हणून मी बाहेरच की नाही तिथं स्क्रीनवर की नाही दत्तांचं दर्शन झालं. आणि ना या मंदिराला कळस नाही आहे. हा मंदिर ना पूर्ण असा गोल आकारामध्ये, याला कळस नाही आहे मंदिराला. प्रत्येक मंदिराला आपण कळस बघतो, पण इथं नाही आहे, दत्तांच्या मंदिराला नाही. आमचं ना खूप छान निवांत एकदम दर्शन झालं. थोडा वेळ तिथं बसलो आणि तिथून की नाही निघालो, कारण उशीर खूप झालेला. आणि इथं आलो. इथं ना हे पेढे खूप फेमस आहेत, त्यामुळं की नाही इथं आम्ही की नाही छान असे खव्याचे की नाही पेढे घेतले आणि सगळ्यांनी तिथं घेतले. खूप छान लागतात इथले पेढे, एकदा नक्की ट्राय करा. आणि त्यानंतर की नाही छोटीफार खरेदी वगैरे केली आणि चहा वगैरे घेतला, कारण संध्याकाळचं टायमिंग खूप झालेलं. आणि त्यानंतर की नाही घरी रिटर्न आलो. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. चला बाय.